मानवला आणि त्यानंतर त्याच्यावर या ठिकाणी सायन्स नोंदवलेला आहे. आगामी आपल्या सर्वांसाठी व्यवस्था त्याप्रमाणे आणि सायन्स या ठिकाणी आगमन करत आहे. आपण विशेषतः संबंधित प्रवचन दिवसाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध महामानव बोधिसत्व भारतीय लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या विचारांच्या प्रतिमांना पूर्ण डिप्युटी सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या धर्मसंस्थेचे द्वितीय राष्ट्राध्यक्ष बौद्धाचार्याचे जनक त्याचे रूपाचे निर्माते स्वतः माजी सामाजिक सशस्त्र सूर्यपुत्र बाबासाहेब आंबेडकर यांच्या ही पवित्र आणि पावन स्मृतीवर वंदन. तसेच या मातृसंस्थेच्या विद्यमान राष्ट्रीय संरक्षक ममता सागर महाउपासिकांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याही आयुष्यानुसार या धर्ममंडळ कार्यावर वंदन. तसेच या धर्मसंस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर आंबेडकर धर्मसंस्थेचे प्रमुख सल्लागार प्रबोधनाचे आंबेडकर आणि रिपब्लिकन परिषदेने आणि अशा कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित राहणारे आपले राज्यमंत्री आदरणीय अमरनाथ आंबेडकर साहेब अशा कार्यक्रमाला पूजनीय होते तर दाखवा आणि त्यांचा संपूर्ण काम करतो. अशा कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित राहणारे आदरणीय रिपब्लिकन चेअरमन आंबेडकर साहेब त्याचबरोबर आंबेडकर आणि त्याचबरोबर अशा कार्यक्रमाला राष्ट्रीय सचिव आदरणीय PH या ठिकाणी संघासाठी सदस्य मेजर बाबू सावंत त्याचबरोबर मोहनजी सावंत आणि सावंत आणि त्यांचे संपूर्ण सैनिक त्याचबरोबर मुंबईचे संघाने अध्यक्ष जानकरे त्याचबरोबर चैत्यभूमीचे व्यवस्थापक आणि मुंबईचे संस्थापक अध्यक्ष यांनी अतिशय सुंदर अशी या ठिकाणी सेवा दिलेली आहे. त्यांना मंडळ या ठिकाणी उभं राहण्यासाठी त्यांचे शरीरची कामे आणि मंत्रीची संपूर्ण कार्यक्रम त्याचबरोबर 1 ते 6 जणांचा सर्व अंतर्गत आलेल्या वाढीचे सर्व पदाधिकारी सर्व प्रशासन संपूर्ण उपासिका माझे सामाजिक संस्थांचे विद्यार्थी आपल्या सर्वांना सर्विसमध्ये करतो. आणि सर्वप्रथम या ठिकाणी आपण आता 69वा जन्मशतक वाचून देण्याचा सर्वांना आपला शुभेच्छा देतो आणि सर्वांना या ठिकाणी 69वा जन्मशतक वृंदावन या ठिकाणी करण्यासाठी मी सर्वांना विनंती करेन की त्यांनी विनंती करतो. सलाम मिलेगा कर्नल सलूट सलाम गो जय भीम जय भीम जय भीम. या ठिकाणी वजीर संघाच कायस्थ अत्यग्रसादिनो नीलकालेरस्यो नीलवन्नानिचरन्ति अनन्तकालरूपके वज्रसङ्घात कायस्थ अत्यग्रसादिनो पीतठानेरस्यो एकवन्नानिचरन्ति अनन्तकालरूपके वज्रसङ्घात कायस्थ अत्यग्रसादिनो मत्स्यलोहितक्षीणरक्तठानेरस्यो रक्तवर्णानिचरन्ति अनन्तकालभूतके वज्रसङ्घात कायस्थ अत्यग्रसादिनो अर्थलन्ते अक्षिणो शेषठानेरस्यो एकवर्णानिचरन्ति अनन्तकालभूतके वज्रसङ्घात कायस्थ अत्यग्रसादिनो भवासरा निचरन्ति अनन्तकालभूतके
वरील संघास काय रस अंक घरसता दिलो एवं सर्पनरस्तिः विचरन्ति दिश दिशे अनन्तादौ दत्त ॐ तव मनोहर आयावासेन चित्तेन अट्टघेसनामः. या ठिकाणी संगवंदना झालेली आहे. यानंतर आपण या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून आपल्याला शुभेच्छा आणि मार्गदर्शन देखील करतील. या ठिकाणी सर्वप्रथम मुंबईचे या ठिकाणी सर्वप्रथम साहेबांना विनंती करते आणि आम्हाला मार्गदर्शन शुभेच्छा. तथागत भगवान बुद्ध ज्याने जगाला पहिल्यांदा विज्ञान काय असतं आणि माणसाने माणसाशी कसं वागावं याचं जगामध्ये मानवशास्त्र सांगितलं. ते मानवशास्त्राचे खऱ्या अर्थानं बौद्ध धर्माची शिक्षा आहे. तथागत भगवान बुद्ध आणि आज ज्यांच्या विद्वत्तेमुळे ज्ञानामुळे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या या जगामधल्या सर्व धर्माच्या अभ्यासानंतर त्यांनी या देशामधला असणारा आणि जगामध्ये सर्व दूर पसरलेला आणि अनेक राष्ट्रांचा राष्ट्रधर्म झालेला असा तथागत भगवान बुद्धांचा बौद्ध धर्म 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्याला त्यांनी स्वतः आणि त्याच्याबरोबर लाखो अनुयायांना दिला. आणि त्यानंतर फक्त 53 दिवसात बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं. आणि त्यानंतर या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे द्वितीय अध्यक्ष भैयासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत खट्टर पद्धतीनं महाराष्ट्राकडे संपूर्ण भारतभर या बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी जे कार्य दिलं होतं बौद्ध धर्माचं ते पुढं नेण्याचं कार्य भैयासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि आज आपण पाहतो या जगभर तथागत भगवान बुद्धाच्या बौद्ध धर्माची चर्चा आहे. जगामध्ये अनेक ठिकाणी सगळीकडे एकच चर्चा आहे, बुद्ध प्रवाह. आणि बाबासाहेबांनी आपल्या विद्वत्तेने त्या काळामध्ये अत्यंत विचारपूर्वक आणि ज्याला दूरदृष्टी म्हणता येईल अशा पद्धतीनं की जगाला जर कोणी वाचू शकत असेल तर तो बौद्ध धर्मच वाचू शकतो. आणि त्यामुळं त्याने आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्या बौद्ध धर्माच्या उंचीमध्ये टाकलं. आपल्याला बौद्ध धर्म आज त्याला 69 वर्ष होत आहे. आणि भगवान गौतम बुद्धाने सांगितलेल्या अत्यंत महत्वाच्या जे काही भगवान बुद्धाने अनेक प्रकारे अनेक त्याची वचनं आहेत त्याच्यातला अष्टदीप भव. आज 69 वर्षानंतर आपण त्या अष्टदीप भवचे स्वयंप्रकाशित व्हा आणि स्वतःच्या सगळे शक्तीला विचारा की आम्ही कशा पद्धतीने बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धर्म अंगीकार करा. कारण आज या देशामधली परिस्थिती विचित्र आहे. बाबासाहेबांनी केलेली बौद्ध धर्माची क्रांती याच्या विरुद्ध प्रतिक्रांती चालू झालेली आहे. अशा वेळेला बाबासाहेबांचे अनुयायी या प्रतिक्रांती विरुद्ध कशा पद्धतीने उभं राहतात. आणि या देशाचा राजधर्म असलेला एकेकाळी 17 दशकांनी या देशावर हा देश नव्हे अफगाणिस्तान म्यानमार बौद्ध धर्म पोचवला. आणि आपण पाहतो की जपान चायना श्रीलंका सर्व देशामध्ये हा बौद्ध धर्म त्या काळामध्ये पोचला.
दुर्दैवानं हा बौद्ध धर्म जिथे उगम पावला त्याच भारतवर्षामध्ये याचा समूळ नायनाट करण्यात आला होता आणि त्याला अत्यंत पद्धतशीरपणे या धर्माविरुद्ध षडयंत्र करून हा धर्म या भूमीतून संपवला होता. सुदैवानं या देशामध्ये ब्रिटिशांचं राज्य आलं आणि त्याने खऱ्या अर्थानं या इथं असणाऱ्या अनेक शोधापैकी नालंदा, तक्षशिला आणि इतर अनेक गोष्टीचा शोध घेतला आणि त्यांच्या लक्षात आलं इथे कोणीतरी चक्रवर्ती नावाचा राजा होऊन आणि हा संपूर्ण देश हा संपूर्ण आशिया हा पूर्ण बौद्ध होता. आज बाबासाहेबांनी सुद्धा हे स्वप्न पाहिलं होतं, पण दुर्दैवानं बाबासाहेबांच्या झालेल्या अकाली महापरिनिर्वाणामुळं ते बाबासाहेबांचं स्वप्न त्यांना त्यांच्या हाती पूर्ण करता आलं नाही. आज बाबासाहेबांचे लेकरं बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपल्या बापानं पाहिलेलं स्वप्न आपण कसं पूर्ण करणार आणि त्यासाठी प्रत्येक जणांनी मगाशी अत्यधिक स्वयंप्रकाशित व्हा, स्वतःला विचारा मी काय करतो आणि कशा पद्धतीने करणार आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. तेव्हा आपल्या सर्वांनी आज 69व्या या धम्मचक्र या सर्व गोष्टीचा अत्यंत प्रामाणिकपणे विचार करून येणाऱ्या काळामध्ये हा बौद्ध धर्म कशा पद्धतीनं आपल्याला बाबासाहेबांच्या स्वप्नांचा भारत निर्माण करण्यासाठी पवित्र भारत निर्माण करण्यासाठी जे जे करता येईल ते सर्वांनी आपण करावं एवढीच मी अपेक्षा देतो. आणि आज या 69व्या धम्मचक्र दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. म्हणून जय भीम. धन्यवाद. आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने